आम्हाला वाटलं गाडी वगैरे बस गणगण गणात बोते पोचलो आता. आपलं एकदम स्वप्न पुरं झालं असं समजून चला. आज मित्र फिलिंग गेला म्हणते ना, ते भेटली मला एकदम. आता मंडळी आम्ही प्रसाद बी घेतला. आता बाहेर आलो, इथं बसलोय थोडंसं. जय गजानन मंडळी. तर आज आणि मी आणि सार्थक आम्ही चाललेलो आहे शेगावले. आज शेगाव दर्शन करणार आहे आम्ही मस्त. पण आम्ही काल निघालो होतो, पण काल निघाल्याच्या ना आम्हाला काही गाडी काही भेटली नाही. ती गाडी आम्ही गेलो होतो 11:15ची होती. तर चाललोच होतो ना दुपारी सकाळून 12 वाजेपर्यंत 12:30 11:15ची. पाहिलं तर ते वंदे भारत. तिथं गेल्यावर माहीत पडलं की ते वंदे भारत आहे म्हणून. तर ते गाडी काही भेटली नाही. मग त्याच्यात तर रिझर्वेशन राहते. तर मग आम्ही दुसरी गाडी पाहिली. तर ते गाडी पाहिली तर ते गाडी बम लेट चालते. त्या कारण आम्ही काल कॅन्सल केलं. तर आज सार्थक आणि मी चाललेलो आहे. तर आज मस्त दर्शन करू आपण शेगावचं. आपली गाडी आहे अमरावतीवरून सुरतवाली 9:10 निघते ते इथून. तर चला मग आज त्या गाडीनं आपण जाऊ आणि मस्त दर्शन करून वापस येऊ शेगाववरून. तर सगळे असे ब्लॉगमध्ये बनले राहिलं. चला मला काल तर गाडी सुटली, बाबा सोडून देणार आहे आम्हाला. आता इथे गाडीवाले उभे झाले, फटाफट सोडून द्याले. काल तर आम्ही सकाळी पाहिजे का सकाळी 4 वाजता गेलो होतो, ती गाडी सुटली आमची. आता हे नाही सुटली पाहिजे कोणत्याही हालतीत. फक्त रात्रीचा व्हिडिओ नाही काढला, पण मॅगीचे फोटो काढलेले आहे. रात्री मॅगी खाली गेलो आम्हाला गाडी सुटली. आम्ही काम काय केलं ते नाही खायचे. हां तर बाय. फ्लॅशबॅक समजून राहिलं आमची गाडी कोणती आहे. इथे एक गाडी एक उभी आहे, 2वर तिकडे 1वर उभी आहे. आम्हालाच नाही माहिती आमची गाडी कोणत्या ह्याच्यावर उभी आहे. गलत कांड झाला आमच्यासोबत. आम्ही तिकीट काढली दुसऱ्या याची, गाडी उभी आहे ही. आम्हाला वाटलं गाडी वगैरे बस. आमची ट्रेन जर भेटली नाही आम्हाला, जे होती ते वंदे भारत होती, ते आम्ही पाहिली. आता आमच्या टाईमच्या वर गेली आहे ट्रेन. 1:30 वाजता येणार आहे. आता 12-12:30 वाजून राहिले. आम्ही तर ते ट्रेन सोडून चाललो आलो. आता आम्ही ॲटोला चाललो डायरेक्ट घरी. बेकार है भैया, मैं तो टूट गया. फायनली म्हणजे आता स्टेशनवर आलेलो आम्ही. तिकीट काढतो. तिकीटची लाईन लंबी आहे. आता लोकांचं तिकीट पाहिजे. आई काढून देते ना. प्रतिभा किती आहे गर्दी. निघाली आता आमची आधी. आता फटाफट दुसऱ्या स्टेशन विचार झाला का प्लॅटफॉर्मवर. भेटली आहे बा. त्याला इथं भेटली, मला इथं भेटली. मला मी इथून नाही आलो, पण तिकून आलो घुमून. आमची गाडी निघाली आहे तर चलो. आता आम्ही बंडेरा स्टेशनवर पोहोचलेलो आहे. काल इथूनच आम्ही वापस गेलतो. तो मी व्हिडिओ डिलीट मारला आहे, तर असं तर मी टाकन. सार्थकला इथं जागा भेटली आहे, मला इथं भेटली आहे साईडला. चला मग आता लवकरात लवकर शेगावले पोहोचून दर्शन करायचं मन करू लागलं अंदरून एकदम. मंडळी आता आम्ही शेगावला पोहोचलेलो आहे. आता फटाफट जाऊन दर्शन करतो पहिले. अरे हा यार, पहिले तर शेगाव कचोरी दाबतो. मेन आइटम है इच्छा म्हणजे शेगावचा. बाद में देखेंगे क्या करेंगे. तो अभी जो है वो करेंगे पहले ना. ती काहीच कोण नाही आलो त्या कारणानं. तर फायनली म्हणजे आम्ही आता शेगावच्या रोडावर चलून राहिलो. तर पहिले आम्ही डब्बा मारणार आहे कचोरीचा. चला
आता आम्ही फटाफट कचोरी खाणार आहे. चला लवकर तिकडे. आम्ही शर्मा कचोरी खाई. घे फटाफट घे. ये बाहेर रे सावली दे रे. घे करा ट्राय मग फटाफट. आता आम्ही पोचलो शेगावच्या म्हणजे आम्ही चालले तर कचोरी आणि जातो ना मंदिरात. सरळ मंदिरात रोड जाते. ऑटो करता का? ऑटोत बसलो आम्ही. हा आता मंदिरापर्यंत पोचलो. मंदिरात दर्शन करतो पहिले. दोन एवढं जमून आम्ही चटणी जाणार मंदिरापाशी पोचतो आम्ही. फायनली मंडळी आम्ही आता मंदिराच्या बाहेर पोचलेलो आहे. बा गर्दी इथे एकच चीज आहे, म्हणजे गर्दी पाहिल्यावर समजून जाते की माणूस पोचलो म्हणून. ते गजरा घेतला असता मी, पण आता हाय नाही ना आपल्याला. सॉरी 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 आहे नाही काय. गणगण गणात बोते पोचलो. आता आपलं एकदम स्वप्न पुरं झालं असं समजून चला. आज 2 दिवसानंतर घाई किती करूला घाई आमरे. इथं जाताना फोटो काढून घेऊ पण आहे ना. फायनली आता मंडळी आपण पहिले चप्पल ठेवून देऊ. चप्पल ठेवल्यानंतर मग मंदिरात जाऊ. जसंच पायावर इथं शॉक्स काढले ना तसं माझ्या अंगात एकदम करंटसारखं काहीतरी आलं. तर शेगाव नगरी आलं आपण. दर्शन मस्त होणार आहे आपल्याला. मित्र फिलिंग गेला म्हणते ना ते भेटली मला एकदम अंगात करंट आला. मी गेटासमोर फोटो काढतो. चल गे काढ माया. पहिले माया काढतो मग तुझ्या काढू. आता आम्ही दर्शनाच्या लाईनीत आलो आहे. पा गर्दी शुक्रवारी तुला वाटते का 1-1.5 घंटाच्या पहिले होईल म्हणून. आम्ही तर इकडं 5 घंटे राहिलो होतो. एकदम 1 किलोमीटर तर चलत आलो आम्ही. आम्ही शेगावले लँडिंग केली होती 11 झाले. 12 वाजले आम्हाला मंदिरात येईपर्यंत. 1 वाजता गाडी आहे. 1 घंट्यात दर्शन होणार नाही आहे. तर गाडीचं चेंजिंग करावं लागेल. टाईम तू शकते काय टाईम किती झाला 12. मग मुश्किल आहे. आता नाही होता आमचं. दर्शन करावंच लागेल आता 1 घंट्यात. मग बिरा जेवण करून निघून झाला का नाही. पहिले जेवण करावं लागेल. गर्दी पोहोचायचा टाईम दिलेला 1 घंटा दाखवला आहे तिथं 50 मिनिट. तर कमसे कम आम्हाला वाटते कमसे कम 4-5 हजार तर लोक असूनच. जास्त पण कमी नाही. पण होणार आहे दर्शन 100% होणार आहे 1.5 घंट्यात. की आम्ही लवकर कवर करू आलो तेव्हा आम्ही कुठपर्यंत पोचलो म्हणजे गेटापर्यंत पोचलो इकडल्या लाईनच्या. पण थोडंसं आहे मग थोडंसं दर्शन जवळच होते. मग दर्शन करायचं मस्त. काका सगळं बोलणं झालं इकडे. हाय करा हाय. पोचलो आता आम्ही गेटापर्यंत. हे तर अर्धी पळाव आहे. समोरचा पळाव बाकी आहे. ही पहिली पायरी आहे. पोचलो आम्ही इथपर्यंत. फायनली मंडळी आता आमच्या दर्शनाला वेळ आला आहे. अजून वेळ लागते थोडा. आम्हाला अर्धा तास लागते. आता सार्थक ब्लॉग बनवणार आहे. पुरा सार्थक बनवणार आहे. बोला बोलून जर खाली होऊन जाणार नंतर 05 मध्ये काम. मग पुढे चालली होती गजानन महाराज की जय.
मंडळी आता मी बाहेर आलेलो आहे दर्शन करून. आता प्रसाद घेतो इथून. आता मंडळी आम्ही प्रसाद बी घेतला. आता बाहेर आलो, इथं बसलोय थोडंसं. सार्थकनं बी घेतला प्रसाद. हे मंदिर. तर मंडळी आम्ही जेवण कॅन्सल केलं आता, कारण की आमची गाडी प्लॅटफॉर्मवर लागलेली आहे. आम्हाला निघायला लागते लवकर. तर फायनली मंडळी आम्ही निघालो इथून. हे बा आम्हाला लय टाईम होणार, फटाफट निघालो आम्ही. तर घाई एवढा करूला सार्थक. इकून चाल, इकून इकून चाल ना. म्हणजे ट्रेन उभी होऊन राहिली आता. अरे आम्ही घाई करून आलो. चलो जल्दी. फायनली मंडळी निघालो आम्ही आता. एकदम फास्टमध्ये निघालो. चला तिकीट काढले. चला आता निघू. चला लवकर. हे किती वाजता पोहोचते गाडी? कोणता विचार आहे? प्लॅटफॉर्म पाहिजे कोणता? पोचलो बा आम्ही. गाडी यायची आहे, 10 मिनटं लेट आहे गाडी. आत्ता म्हणते याचा व्हिडिओ काढा म्हणते. काय याच्यात सांग, याच्यात रेल्वेचा डब्बा. गाडी आली आहे. गर्दी पायसन तर लय आहे. ताकद न गर्दी एकदम. पुरी गाडी भरलेली आहे. एक सीट भेटली, एकट्याला सार्थक जमवून राहिला. तो हा जो पोरगा आहे हा आम्ही ट्रेनमध्ये भेटलो होतो, तर आम्ही याला बम स्वतःवलो. त्या कारणाने त्याला म्हटलं आमची आठवण त्यासाठी एक व्हिडिओ आहे. चला आपलं बडनेरा मंडळी. आता आम्ही अमरावतीला पोहोचलोय, म्हणजे बडनेरा. आता चाललो घरी. तर आपले प्रवास कसा झाला सार्थक? एक नंबर आला. ते मास्टर कार्ड पहिले इकडं. आता सांग. एकच नंबर झाला, एकच नंबर. म्हणजे खूप दिवसानंतर घरी जाऊन बोलतो ना, मोबाईल उन्हाला स्विच ऑफ. पहिले चार्जिंग ट्रेनमध्ये लाईटच नव्हती. एवढा खराब. ट्रेनमध्ये लाईटच नव्हती.